सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची अपडेट समोर येते। सूर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमध्येच झाला। न्याय दंडाधिकाऱ्यांच्या अहवालामध्ये पोलिसांवर ठपका ठेवण्यात आलेला आहे। गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर करण्यात आला, तर परभणीच्या नवा मोंढा पोलीस ठाण्यात सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण करण्यात आल्याचा ठपका आता ठेवण्यात आलेला आहे। महत्त्वाची बातमी सूर्यवंशी प्रकरणातील समोर येते आहे। सूर्यवंशींचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमध्येच झाल्याचा ठपका न्याय दंडाधिकाऱ्यांच्या अहवालामध्ये पोलिसांवर ठेवण्यात आलेला आहे। सचिन बडे आपले प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भात अधिकचे अपडेट्स देण्यासाठी आपल्याशी जोडले जातात। सचिन, सूर्यवंशी प्रकरणात काही महत्त्वाचे अपडेट्स समोर येत आहेत। सूर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमध्ये झाला असा पोलिसांवर ठपका ठेवण्यात आलेला आहे। सूर्यवंशी यांच्या प्रकरणामध्ये काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयामध्ये जो काही पोस्टमॉर्टम अहवाल आलेला होता, त्यामध्ये सुद्धा शरीरावर विविध प्रकारच्या जखमा आहेत किंवा त्या ठिकाणी इंजुरीज आहेत असं सांगण्यात आलेलं होतं। म्हणजे हा पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्या ठिकाणी आरोप म्हणजे या ठिकाणी अहवालातून जे समोर आलेलं होतं तोच परिवारांनी काही दिवसांपूर्वी आरोपही केलेला होता। परिवारातील सदस्य देखील म्हणत होते की पोलिसांनीच आमच्या या सूर्यवंशी या मुलाला मारलेलं आहे। मात्र हे सर्व काही होत असताना आता ज्या अहवालामधून हे समोर आलंय तर पोलिसांवरच आता ही संशयाची सुई गेलेली आहे। अहवालामधून त्यांच्यावर पोलिसांवर आता हा ठपका ठेवण्यात आलाय, कारण जी काही हत्या झाली पोलीस कस्टडीमध्ये असताना हा संपूर्ण प्रकार घडला आणि त्यानंतर संतापाची लाट संपूर्ण राज्यभरामध्ये निर्माण झालेली होती। छत्रपती संभाजीनगरातील शासकीय रुग्णालयातून अहवाल समोर आल्याच्या नंतर या ठिकाणी काही राजकीय नेत्यांनी सुद्धा स्वतःच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर हे पोस्टमॉर्टम अहवाल जो होता तो अपलोड केलेला होता, पोस्ट केलेला होता। त्यातून तेव्हाच हे स्पष्ट झालं होतं की या ठिकाणी मल्टिपल इंजुरीज आहेत, त्या म्हणजे बॉडीवर इंजुरीज झालेल्या होत्या आणि त्यानंतरच या ठिकाणी सूर्यवंशीचा मृत्यू झाला। आता अहवाल जो आहे तो समोर आला, त्यामध्ये पोलिसांवर ठपका ठेवण्यात आला। त्यामुळे आता पोलिसांवर ठपका ठेवण्यात आल्याच्या नंतर पुढील काय घटनाक्रम समोर येतो किंवा पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र पोलिसांच्या कस्टडीमध्ये मारहाण झाल्याच्या नंतर पुन्हा संतापाची लाट निर्माण होती का, हा एक प्रश्न उपस्थित होतोय। सचिन, महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।